नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 9वी आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण प्रकरण क्रमांक 12 पर्यटन मानवी भूगोल पर्यटन या भागाचा अभ्यास करणार आहोत। आता पर्यटनाच्या बाबतीमध्ये आपण हे जे पर्यटन आहे, पर्यटन जी काही पर्यटनाची जी काही स्थळं असतात, प्रमुख स्थळं, त्यामध्ये आपण संपूर्ण भारतभर जगभर हे पर्यटन करू शकतो। आता पर्यटनाचं जे काही स्वरूप आहे ते जर आपण पाहिलं तर आपले राहते ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, त्यातून आपण आनंद मिळवतो, मनोरंजन होत असतं, व्यापारही करत असतो आणि निवासही करत असतो। अशा उद्देशांनी हा जो एक प्रवास केलेला असतो आणि असा जो प्रवास केला जातो त्याला पर्यटन असं म्हणतात। आता पर्यटनाचा जो हेतू असतो, काही ठिकाणी सण असतो, समारंभ असतात, उत्सव असतो, खेळ असतो, भटकंती, मनोरंजन, अशा प्रकारचे काही हेतूसुद्धा त्या ठिकाणी असतात। आणि अशा प्रकारची पर्यटन करत असताना आपल्याला पूर्वतयारी ही करावी लागते। आता इथे काही पर्यटनांची आपल्याला नावं दिलेली आहे, जसं समुद्रकिनाऱ्यालगतची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, अभयारण्ये आणि उद्याने, राष्ट्रीय उद्याने, थंड हवेची ठिकाणे, त्याचबरोबर धार्मिक ठिकाणे, अशा प्रकारची पर्यटनं ही आयोजित केलेली असतात। आपणही आपल्याला जे ठिकाण आवडतं त्या ठिकाणी आपण भेट देऊ शकतो। जसं समुद्रकिनाऱ्यात आहे, ऐतिहासिक ठिकाणं आहे, अभयारण्य आहे, थंड हवेची ठिकाणं, धार्मिक ठिकाणं। आता समुद्रालगतची ठिकाणे असे अनेक आहेत, ज्या ठिकाणी किनारे आहेत। अलिबागचा जसं समुद्रकिनारा आहे, ऐतिहासिक ठिकाणी जसं वेरूळ अजिंठा लेणी आहे, अभयारण्य जसं म्हटलं की ताडोबा अभयारण्य, संजय गांधी अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान, थंड हवेची ठिकाणं जरी म्हटलं तर या ठिकाणी आपल्याकडे एक जवळच माथेरानसारखं एक ठिकाण आहे। त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात थंड हवेची ठिकाणं आहेत। कुलू मनाली वगैरे अशी। नंतर धार्मिक ठिकाणं जरी म्हटलं तर धार्मिक ठिकाणं तर अनेक आहेत। त्यामध्ये अनेक आपले जे काही देवदेवता आहेत त्या ठिकाणी आपण भेट देऊ शकतो आणि यातून आपण जो प्रवास करतो तो म्हणजे पर्यटन। आता या पर्यटनामध्ये आता इथे काही तुम्हाला त्याची काही चित्रसुद्धा दाखवली जातात। जसं ही समुद्र किनाऱ्यालगतची ही जी ठिकाणं आहेत, या ठिकाणी अनेक पर्यटक आपला समुद्राचा जो काही आनंद आहे एक तो घेण्यासाठी येत असतात।
कारण महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणामध्ये सागरी किनारा लाभलेला आहे आणि त्यामुळे अनेक पर्यटक त्या सागरी किनाऱ्याला भेटी देत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. काही किल्लेसुद्धा आपले समुद्रामध्ये आहेत. त्याचबरोबर ऐतिहासिक पर्यटन, ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत त्या ऐतिहासिक वास्तूची काही इथे चित्र दाखवली गेलेली आहेत. किल्ले आहेत, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानाची काही चित्र दाखवली जात आहेत. जशी मी मागाशी नावं सांगितली की ताडोबा अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अशा प्रकारची काही उद्यानं आहेत की ज्या ठिकाणी वन्य प्राणीसुद्धा आहेत. थंड हवेची ठिकाणंसुद्धा त्याचं हे चित्र आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण पर्यटन करू शकतो. धार्मिक स्थळं जी असतात त्या ठिकाणीसुद्धा, जसं नाशिकसुद्धा एक धार्मिक स्थळ आहे, तर त्या ठिकाणीसुद्धा अनेक पर्यटक नाशिकला जात असतात. म्हणजेच आपण विविध हेतूंनी जवळचा अथवा दूरचा प्रवास करतो. जसं उदाहरणार्थ सण समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन यासारखे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी जेव्हा आपण जात असतो तेव्हा पूर्वतयारी ही आपल्याला करायलाच पाहिजे. त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग निवडणे, वाहतुकी साधनं, आवश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू ह्याही घ्याव्या लागतात. आणि जेव्हा आपण इच्छित स्थळी जात असतो तेव्हा त्या ठिकाणचं जे काही प्रेक्षणीय आणि रमणीय स्थळ जे असतं त्या ठिकाणी भेट देत असतो. काही वेळेला त्या ठिकाणी आपण राहत असतो, वास्तव्यसुद्धा करत असतो आणि त्या ठिकाणी ज्या काही सेवा सुविधा असतात त्यांचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये लाभही घेत असतो. वास्तविक पाहता हे जे पर्यटन असतं, हे पर्यटन जेव्हा करत असतो तेव्हा आपण आपलं जे काही मूळचं जे काही घर असतं ते आपण ते ठिकाण सोडत असतो. फक्त एक आनंद आणि मनोरंजन म्हणून हे पर्यटन करत असतो. त्याचा तो प्रवास करत असतो आणि तो प्रवास म्हणजेच आपण पर्यटन त्याला म्हणत असतो. आता इथे सुद्धा काही चित्र आहेत. वेगवेगळे माणसं त्या ठिकाणी ही आलेली इथे दाखवली गेलेली आहेत. आता चित्रामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत. ह्या वस्तू कशासाठी असतील हा प्रश्न आपण या ठिकाणी जर केला तर जसं प्रवासासाठी आहेत का, सहलीसाठी आहेत का, मनोरंजनासाठी आहेत का, तर याचं उत्तर आपल्याला जर शोधायचं असेल तर इथे मनोरंजनाची कोणती साधनं दिसत नाही आहे अशी. म्हणजे ह्या वस्तू मनोरंजनाच्या नाहीत. कारण बॅग आहे, दुर्बीण आहे, गॉगल आहे, कॅमेरा आहे, टोपी आहे आणि शर्टसुद्धा आहेत घड्या घातलेले काही. म्हणजे एकंदरीत हा जो प्रवास आहे हा प्रवास मनोरंजनात म्हणजे हे मनोरंजन नाही आहे. प्रवासासाठी सुद्धा नुसतं नाही आहे तर ही इथे एक प्रकारची सहल आहे असंही आपण म्हणू शकतो. हे जे साहित्य इथे दाखवलं गेलेलं आहे आणि सहलीतून सुद्धा हे पर्यटन होत असतं. आता इथे आपल्या नकाशामध्ये अनेक प्रकारची ठिकाणं दाखवलेली आहेत. मग त्यामध्ये थंड हवेची ठिकाणं आहेत, अभयारण्य आहे, त्याचबरोबर समुद्रकिनारी असलेली स्थळंसुद्धा दाखवलेली. तर आपण तो नकाशासुद्धा बघू शकतो आणि त्या नकाशामधून आपण त्याची एक यादी आपल्याला करायची आहे. जशी थंड हवेच्या ठिकाणांची यादी करायची आहे, नंतर अभयारण्य कोणती त्याची यादी करायची आहे, समुद्रकिनारी असलेली स्थळं कोणती त्याची यादी करायची आहे. तर या नकाशामध्ये जर आपण ऐतिहासिक स्थळं जर पाहिली तर ऐतिहासिक स्थळांमध्ये जसं मुंबई, पुणे, दिल्ली, झाशी आणि कोलकाता अशा प्रकारची ऐतिहासिक स्थळं त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. धार्मिक स्थळं जर त्या ठिकाणी त्या नकाशात जर पाहिली तर त्यामध्ये तिरुपती, वाराणसी, कोणार्क,
रामेश्वरम अशा प्रकारची स्थळं त्या ठिकाणी दिसतात. आणि थंड हवेची जर ठिकाणं पाहिली तर त्यामध्ये मस्सूरी आहे, नैनिताल, उदमंडल, दार्जिलिंग, श्रीनगर, जम्मू तावी, लेह आणि शिमला अशी थंड हवेची ठिकाणं आहेत तेथे नकाशामध्ये. आता अभयारण्य त्या ठिकाणी नैनिताल आहे, मेळघाट आहे, भरतपूर आहे आणि पेरियार. नंतर समुद्रकिनारी असलेली स्थळं. आता हा संपूर्ण समुद्रकिनारा दिसतोय आपल्या या नकाशामध्ये. त्यामध्ये जसं मुंबई आहे, पणजी आहे, द्वारका आहे, नंतर मंगळुरू आहे, तिरुअनंतपुरम, जगन्नाथपुरी, कन्याकुमारी, नंतर कोणार्क, रामेश्वरम, चेन्नई, विशाखापट्टण अशी ही समुद्रकिनारी असलेली स्थळं आहेत. तर अशा प्रकारे आपण या नकाशामध्ये जी काही थंड हवेची ठिकाणं, अभयारण्य, समुद्रकिनारी असलेली स्थळं आणि पर्यटन स्थळं आता मी तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर धार्मिक स्थळं ही सुद्धा सांगितली. आपणही याची एक अभ्यास म्हणून याची एक यादी तयार करायची आहे. आता हे सुद्धा एक चित्र दाखवलं जाते. इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक आहेत, कारण हे सुद्धा एक धार्मिक स्थळ आहे आणि यात्रा भरलेली उत्सव आहे आणि त्याचं हे चित्र आहे. म्हणजे इथे सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात पर्यटक आलेले आहेत, प्रवास करून लोक आलेले आहेत. दुसरं चित्र आहे अभयारण्याचे दिले. जंगलामध्ये भटकंती चालू आहे अभयारण्यामध्ये. तिसरं चित्र आहे समुद्र पर्यटन. म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक किनारी आलेले आहेत आणि त्या ठिकाणी जी काही बोट आहे त्या बोटीचा आनंद घेण्यासाठी तिथे आलेले आहेत. त्यानंतर आरोग्यविषयक पर्यटन आहेत. काही काही योगा करतात, शिबिराचं आयोजन केलेलं असतं. काही खेळसुद्धा खेळले जातात, साहसी खेळ त्याला म्हणतात. आणि समुद्राखाली जीवसृष्टीचा जो एक काही भाग आहे त्याच्यावर सुद्धा निरीक्षण केलं जातं त्याचंही. आता इथे आपण या पर्यटनाचे जर प्रकार पाहिलेत तर जसं एक वेगवेगळ्या प्रकारची पर्यटन आपल्याला दिसतात. एक सांस्कृतिक पर्यटन दिसतं, एक खेळासाठी जे आहे त्याचा एक भाग दिसतोय स्पोर्ट्सचा. नंतर आरोग्यविषयक आहेच आणि वेगवेगळ्या काही एक काल्पनिक म्हणजे किंवा एक हेतू मनामध्ये ठेवून एक प्रवास केलेला असतो त्याचंही ते पर्यटन आहे. म्हणजे ॲडव्हेंचर टुरिझम जसं म्हणतात. नंतर मेडिकल टुरिझम, कल्चरल टुरिझम, नंतर स्पोर्ट टुरिझम आणि गॅमलिंग टुरिझम. तर असेही त्याचे काही भाग या पर्यटनाचे आपल्याला दिसतात. आता पर्यटनाच्या विकासासाठी असे काही मुद्दे दिलेत. त्यापैकी आपल्याला कोणता मुद्दा योग्य वाटतो तो सोडून जो अयोग्य वाटतो तो दुरुस्त करून आपण पुन्हा त्याचं विश्लेषण करू शकतो. जसं पर्यटन विकासासाठी देशातील लोकांचे आर्थिक उत्पन्न जास्त असले पाहिजे. पर्यटन विकासासाठी देशातील लोकांचे आर्थिक उत्पन्न जास्त असले पाहिजे. तर हा जो मुद्दा आहे हा तेवढासा योग्य होऊ शकणार नाही आहे. पर्यटन विकासासाठी देशातली आर्थिक उत्पन्न जास्त असलंच पाहिजे असं नाही आहे. तसं तर तुम्ही पर्यटन करू शकता. देशांतर्गत पर्यटनाला चालना दिली पाहिजे, हे तर बरोबरच आहे, योग्य आहे. इतर देशातील पर्यटकावर बंदी आणली पाहिजे. इतर देशावर पर्यटकावर जर बंदी आणली तर आपल्याला जे काही आर्थिक उत्पन्नाचा जो काही भाग आहे तो तसा जास्त मिळणार नाही आहे. पर्यटकांना सुरक्षित प्रवासाची हमी दिली पाहिजे, बरोबर आहे, सुरक्षित प्रवास त्यांना हमी दिलीच पाहिजे. देशाचा सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे, हेही बरोबर आहे. की जेव्हा आपण पर्यटकाच्या भागात जात असतो, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जात असतो, जसं धार्मिक स्थळं असतात,
प्रेक्षणीय जी प्रेक्षणीय स्थळं असतात त्या त्या ठिकाणी ज्या काही जुन्या काळातल्या काही वास्तू असतात त्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. दुसरे ह्या संस्कृतीचा मान राखला पाहिजे. बरोबर आहे, आपण आपला देश जरी आपली संस्कृती महत्त्वाची असली परंतु दुसऱ्या देशाच्या संस्कृतीचा सुद्धा अवमान होणार नाही हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पर्यटन व्यवसायासाठी शासकीय सवलती आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. जर अशा प्रकारच्या शासकीय सवलती जर मिळाल्या तर अनेक लोक पर्यटन करू शकतील. आंतरराष्ट्रीय खेळातील सहभाग वाढवला पाहिजे. तर खेळ हा तो अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि खेळातून सुद्धा जसे ज्या ज्या ठिकाणी मॅचेस असतात त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जात असतात आणि तो सुद्धा एक पर्यटनाचा भाग आहे. जाहिरातीद्वारे पर्यटनास चालना दिली पाहिजे. तर जाहिराती बरोबर आहे, जर जाहिराती जर दिल्या की प्रेक्षणीय स्थळांच्या वगैरे अशा, तर त्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक हे त्या ठिकाणी जाऊ शकतात. पर्यटन स्थळाची निगा राखणं आवश्यक आहे. ज्या ज्या ठिकाणी पर्यटक जात असतात त्या त्या ठिकाणी जी काही स्थळं असतात ती त्या ठिकाणची स्वच्छता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आणि जर स्वच्छता जर चांगली असेल तर त्या ठिकाणी त्या जे लोक जातील त्यांनासुद्धा कोणत्याही प्रकारच्या रोगराईचा सामना करावा लागणार नाही आहे आणि त्यांना त्या ठिकाणची स्वच्छता आहे म्हणूनच ते जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी जातील येतील. विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तीच्या वास्तूचे स्मारक म्हणून जतन केले पाहिजे. हेही बरोबर आहे की आपल्या देशामध्ये अनेक संत महंत समाजसुधारक समाजसेवक होऊन गेलेले आहेत आणि त्यांची स्मारकसुद्धा अनेक ठिकाणी आहेत. परंतु त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या कार्याची आपण दखल घेतली पाहिजे आणि ते जे स्मारक आहे त्या स्मारकाचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर पर्यटन विकासासाठी आवश्यक असे काही मुद्दे आहेत ते योगदान देणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तीच्या वास्तूचे स्मारक म्हणून जतन केले पाहिजेत. त्याचबरोबर पर्यटनासाठी सेवा सुविधांचा विकास झाला पाहिजे. पर्यटन संस्थांवर बंदी घातली पाहिजे. या व्यवसायाला भरपूर वाव नाही. पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे. पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा विकसित केल्या पाहिजेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनाचा कोणताही फायदा होत नसतो. हे जे काही मुद्दे यातले ही मुद्दे अशी योग्यही होत नाहीत. इतर स्थळांची सुप्त क्षमता विकसित केली पाहिजे आणि गड किल्ल्यांचा विकास केला पाहिजे. आता यातले काही मुद्दे हे तसे योग्य नाही. जसं देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनाचा कोणताही फायदा होत नसतो तर हा मुद्दा चुकीचा आहे. तर ज्या पर्यटनाचा देशाच्या आर्थिक व्यवस्थेला फायदा नक्कीच होत असतो. जसं पर्यटन संस्थांवर बंदी घातली पाहिजे हाही मुद्दा चुकीचा आहे. जर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जर येत असतील तर त्याचा देशाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो आणि तो देशासाठी फायदेशीर असतो आणि म्हणून अशा काही वास्तू आहेत त्याचं जतन केलंच पाहिजे. गड किल्ले यांचा विकास केला पाहिजे आणि पर्यटक ज्या येतात त्यावेळेला पर्यटकांसाठी आकर्षक प्रकारच्या सोयीसुविधासुद्धा पुरवल्या पाहिजेत. हे सगळं जर केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक त्या त्या ठिकाणी येऊ शकतील. मग आता जसं इथे एक असा भाग आहे की पर्यटन स्थळं आणि भारताची प्राकृतिक रचना यांचा जर संबंध जर लावला आपण तर पर्यटन स्थळं आणि भारताची प्राकृतिक रचना यांचा जवळचा संबंध आहे. भारताच्या विविध प्राकृतिक रचनामध्ये विविध पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत. भारतातील पर्वतीय प्रदेशात जसं जम्मू श्रीनगर नैनिताल मसुरी दार्जिलिंग उधमगड इत्यादी थंड हवेची ठिकाणं आहेत आणि त्याचबरोबर पठारी प्रदेशामध्ये उज्जैन पुणे जबलपूर यासारखी पर्यटन स्थळं आहेत. मैदानी प्रदेशामध्ये वाराणसी अलाहाबाद आग्रा अशा प्रकारची पर्यटन स्थळं आहेत. वाळवंटी प्रदेशात जैसलमेर जोधपूर यासारखी पर्यटन स्थळं आहेत आणि किनारी भागामध्ये मुंबई पणजी मंगळुरू कन्याकुमारी चेन्नई अशा प्रकारची पर्यटन स्थळं आहेत. म्हणजे एकंदरीत पर्यटन स्थळं
आणि भारताची प्राकृतिक रचना यांचा अगदी संबंध आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे सुद्धा एक चित्र दाखवलं होतं. ॲग्रो टुरिझम हा एक भाग आहे की जसं शेती विषयक म्हणजे कृषीविषयक प्रदर्शनं अनेक ठिकाणी लावली जातात आणि त्यातून वेगळ्या प्रकारच्या योजना, नवीन उत्पादनं कशा प्रकारे काढता येतील यासाठी हे प्रदर्शन असतं. अनेक लोक शेतकरी या प्रदर्शनासाठी भेट देत असतात आणि त्यातून त्यांचा फायदासुद्धा होत असतो. आता पर्यटन महाराष्ट्र विकास मंडळ MTDC यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. प्रमुख पर्यटन स्थळांवर विश्रांतीगृह, जलक्रीडा, सागरी किनाऱ्यावर पर्यटक विश्रामगृहे यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. डेक्कन ओडिसी ही पर्यटनाकरिता विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय रेल्वे व पर्यटन मंत्रालय यांच्या सहकार्याने चालवली जाते. ही रेल्वे मुंबई, नाशिक, वेरूळ, अजिंठा, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी इत्यादी पर्यटन स्थळांना पर्यटकांना घेऊन जात असते. तर असा हा एक उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केलेला आहे की ज्यातून अनेक लोकांना प्रवासाच्या सोयीसुविधा मिळतील असा त्याचा एक भाग आहे. आणि ही गाडी म्हणजे एक प्रकारचा फिरता राजमहालच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याचं आपण चित्र पाहू शकतो. डेक्कन ओडिसी. गाडीची बाहेरचा भाग पाहिला, आता आतला जर भाग पाहिला आपण तर अगदी राजेशाही थाट कसा आहे अशा प्रकारचा या गाडीमध्ये भाग आहे. फर्निचर, चेअर, टेबल हे सगळं अगदी व्यवस्थित आहे राजमहालासारखं, आणि म्हणून त्या गाडीला राजमहालाची उपमा ही देण्यात आलेली आहे. आता अशाच प्रकारची दुसरी विशेष रेल्वे पॅलेस ऑन व्हील्स या नावाने ओळखली जाते. ही रेल्वे दिल्ली, जयपूर, उदयनपूर, भरतपूर, आग्रा, दिल्ली असा प्रवास करते. अनेक देशी विदेशी पर्यटक या रेल्वेचा आनंद घेत असतात. भारतीय रेल्वेने पर्यटनाचे खास आकर्षण म्हणून पारदर्शक छताचा डब्बा विस्टोडम असलेली रेल्वे गाडी नुकतीच सुरू केली आहे. ही रेल्वे विशाखापट्टणम ते किरंदल मार्गावर धावते. या रेल्वेमध्ये संपूर्ण वातानुकूलित आणि काचेची छत असलेला डब्बा आहे. यामध्ये बसून अराकू खोरे, अनंतगिरी, घाटमाथा, बोरा गुहा यासारखे निसर्ग समृद्ध प्रदेशाचं विहंगम दृश्य आपल्याला अनुभवता येणार आहे. अशा प्रकारची सुद्धा पॅलेस ऑन व्हील्स नावाची ही गाडी आहे. त्याचं सुद्धा इथे एक चित्र आपल्याला दाखवलं जाते, पॅलेस ऑन व्हील्स. आता शहरी जीवनशैलीतील बदल म्हणून लोकांनी शेतात जाऊन राहणे, शेतकऱ्यांना सशुल्क पाहुणचार स्वीकारणे याचा कृषी पर्यटनात समावेश होतो. महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पर्यटनासाठी उत्तम पर्यटन स्थळं ही विकसित झालेली आहेत. कारण आता कृषी पर्यटन हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे त्याला अगदी चांगलं त्याचे फायदे होऊ लागलेले आहेत. त्याचबरोबर पर्यटनाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व जर पाहिलं तर पर्यटन हा एक महत्त्वाचा आणि तृतीयक व्यवसाय आहे. या व्यवसायातून प्रदेशाच्या नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीची आपल्याला जगाला ओळख होत असते. पर्यटनामुळे अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलनाची भर पडत असते. पर्यटन स्थळांचाही विकास होत असतो आणि त्या ठिकाणच्या लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होत असतो.
पर्यटनाच्या विकासासाठी विविध माध्यमातून जाहिराती जर केल्या तर पर्यटन व्यवसायाची वाढ होण्यास मदत होत असते आणि म्हणून या पर्यटनाचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व अगदी वेगळंच आहे. त्याचबरोबर पर्यटनाच्या बाबतीमध्ये हे जे पर्यटन आहे या पर्यटनाचे जे काही उद्देश आहेत, असे कोणते उद्देश आहेत पर्यटनाचे, असा एक प्रश्न असतो की मग सांगितले त्यातले बरेचसे. मग त्यातले पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात ते जर आपण पाहिलं, असं आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे, वैद्यकीय सेवा प्राप्त करणे, ग्रामीण लोकसंस्कृतीचा अनुभव घेणे आणि धार्मिक कार्य करणे, अशा प्रकारचे हे पर्यटनाचे उद्देश असतात. त्याचबरोबर पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होत असतात, हा एक प्रश्न आपल्याला यामधून घेऊ शकतो आपण. पर्यटन विकासामधून जसं उपहारगृहे, दुकाने, वाहतूक सेवा, मनोरंजन, निवासस्थाने, वैद्यकीय सेवा, व्यापार आणि बँकिंग सेवा, अशा प्रकारचा सुद्धा फायदा त्या ठिकाणी घेता येईल आणि त्या संधीसुद्धा उपलब्ध आपल्याला करून घेता येतील. आता पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या मोठ्या प्रमाणात असतात, परंतु त्यावर उपायसुद्धा आपल्याला निर्माण करायचे असतात. त्या समस्या कोणत्या असतात की जसं निवासस्थानाच्या अभावाची एक समस्या असते, वाहतुकीची सेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसण्याची शक्यता असते, पर्यावरणीय समस्या आहेत, वैद्यकीय सेवांचा अभाव असण्याची शक्यता आहे आणि संपर्क साधनांची उपलब्ध नसल्याची समस्यासुद्धा त्या पर्यटनाच्या स्थळी असू शकते. परंतु त्यावर उपाययोजना ज्या आहेत त्याचा जर विचार केला आपण तर शासनाने पर्यटनाच्या ठिकाणी वाजवी मोबदल्यात पुरेशा प्रमाणात निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे, वाहतुकीच्या जलद सेवा खेडोपाड्यापर्यंत पोहोचवणे, पर्यटन ठिकाणी स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करणे आणि त्यांना पर्यटन स्थळे स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे अधिकार देणे, नंतर पर्यटनस्थळी वैद्यकीय सेवा नियमित स्वरूपात उपलब्ध करून देणे आणि सुलभतेने संपर्क साधता यावा यासाठी पर्यटक संपर्क कक्ष निर्माण करणे, अशा ह्या समस्येवर उपायसुद्धा आपल्याला करता येतील. त्याचबरोबर आणखी इथे जसं म्हटलं की आणखी प्रश्न आहे की पर्यटनासाठी जाताना कोणकोणती पूर्वतयारी करावी लागते. तर पर्यटनासाठी जात असताना पर्यटनाच्या ठिकाणचा मार्ग निवडणे, पर्यटनाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपलब्ध असणारी वाहतुकीची साधनं याविषयी माहिती मिळवणे आणि पर्यटनाच्या ठिकाणी लागणाऱ्या आवश्यक दैनंदिन गरजेच्या वस्तू बरोबर घेणे, अशा प्रकारच्या म्हणजे ही जी पूर्वतयारी अशी करावी लागते. नंतर मग आता एक प्रश्न आहे याच्यामध्ये असा की पर्यटन म्हणजे काय, हा महत्त्वाचा भाग आहे. जसं पहिलाही सांगितलं की पर्यटन म्हणजे काय, तर आपलं राहतं ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देणे, आनंद मिळवणे, मनोरंजन करणे, व्यापार करणे, निवास करणे इत्यादी उद्देशांनी प्रवास केला जातो, असा प्रवास म्हणजेच पर्यटन होय, की ज्यामध्ये सण समारंभ, उत्सव, खेळ, भटकंती, मनोरंजन यासारखे हेतू या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.